टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। पुराचा मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या तळपायापर्यंत सध्या पाणी आल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। आपण रामकुंड परिसरातील ही दृश्य पाहत आहोत। गंगापूर धरणातून काल 11 वाजेपासून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। 1235 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो काल 11 वाजेपासून गोदावरी नदी पात्रामध्ये सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर रामकुंडातील जी अनेक मंदिरं आहेत ती देखील आता पाण्याने वेढले गेलेली आहेत। रामकुंड परिसरातील ही दृश्य आपण सकाळच्या सुमाराची पाहत आहोत। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसाने धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे आणि त्यामुळे गंगापूर धरण जवळपास 76% भरलं असून गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। आणि आणखी अशाच पद्धतीचा पाऊस जर सुरू राहिला तर आणखी गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन आकाश अवलीसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।